नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आम्ही आलो आहे दिंडोरी तालुक्यात करंजी इथे देवस्थान आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यातली त्यात करंजी हे कर्दमा आश्रम म्हणून ओळखले जाते आणि प्रभू दत्तप्रभू यांचे हे आजोळ मानले जाते. चला आपण आता दर्शन घेऊ आणि श्री दत्तात्रय आजोळ यांची पूर्ण संपूर्ण माहिती आहे आणि इथं तुम्ही जर आले तर पूर्ण वाचून बघा. ही सर्व माहिती आहे. त्याच्यामध्ये अध्याय टोटल किती आहे? अध्याय टोटल 52 आहे. आणि तुम्ही बघू शकताय किती छान ह्यांनी झाडे लावलेले आहेत. त्यातली सर्व नारळाची झाडं आहेत आणि त्या साईडनी बघू शकता तुम्ही किती सुंदर मंदिर आहे. इतकं छान म्हणजे नक्षी व काम केलेले आहे मंदिरांचं आणि खूप सुंदर. इथं येऊन इतकं प्रसन्न वाटलं आणि खूप छान. तुम्ही इकडे बघू शकता नदी पण आहे. तुम्हाला नदी दाखवते. हे पूर्ण साईडला नदी वाहते. मी तुम्हाला नदी पण दाखवते आणि इतकं छान व्ह्यू इथं. आणि खरंच जर सिटीतले लोक जर इथं आले आणि खरंच म्हणजे इतकं छान वाटेल, प्रसन्न वाटेल आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि त्यातली त्यात पाऊस इतका जोरात आलेला होता. आता आपण बघू शकतो एवढं छान आहे इथं. आणि तुम्ही डबे घेऊन पण येऊ शकता इथं खाण्यासाठी आणि फॅमिली सोबत तर खूप छान हा पॉइंट आहे. तर तुम्ही इथं नक्की या. चला मी तुम्हाला आता हे दाखवते नदीचं व्ह्यू. इकडे बघू शकताय किती छान नदी आहे. एकदम मस्त आहे आणि बघा तुम्ही पाणी पण बघा एकदम छान. तुम्ही बघू शकताय मंदिर किती सुंदर बांधलेले आहे आणि खूप छान आहे. आणि विठुरायाची मूर्ती खूप भारी आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीची. तुम्ही मंदिर बघू शकताय. गोल राऊंड मध्ये बांधलेले आहे आणि खूप भारी नक्षी आणि काम आहे. स्वामी शिवदयाल जिवंत समाधानी आपण बघू. आणि किती सुंदर दिंडीला पण फुलांची सजावट केलेली आहे. खूप छान वाटतंय. हे मंदिर श्री शिवदासगिरी महाराज यांच्या प्रेरणेने 1970 मध्ये या मंदिराची स्थापना झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान मंदिर आहे आणि मध्ये
इथे पैसे टाकलेले. तर त्या प्रकारे छोटस मंदिर आहे. श्रीराम चंद्र महाराज यांचं छोटस मंदिर आहे. आणि किती भारी वाटते बघा. त्याच प्रकारे करंजीमध्ये बघा सप्तशृंगी मातेचं मंदिर पण आहे. आणि जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हाच देवीचं मंदिर आहे. आणि मंदिर तुम्ही पाहू शकताय किती सुंदर आहे. हे मंदिर लाकडाचे वाटतं. तुम्हाला करंजी देवस्थान कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.